नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण थोडी गुरूंविषयी चर्चा करू. माणूस कितीही मोठा झाला, कितीही शिकला, कितीही त्याने अनुभव घेतले, तरी आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा त्याला स्वतःपेक्षा मोठ्या मार्गदर्शकाची गरज भासते. कारण काय तर अंधारात चालणाऱ्या माणसाला रस्ता दिसत नाही, पण ज्याच्या हातात दीप आहे किंवा दिवा आहे किंवा बॅटरी आहे तोच त्याला योग्य रस्ता दाखवू शकतो किंवा दिशा दाखवू शकतो. प्रश्न असा नाही की मला गुरुची गरज आहे का, तर प्रश्न असा आहे की माझ्या आयुष्यात जर गुरु नसता तर मी किती चुका केल्या असत्या. गुरु म्हणजे केवळ मंत्र देणारी व्यक्ती नाही. गुरु म्हणजे आपल्या अज्ञानातून ज्ञानाकडे, भीतीकडून विश्वासाकडे आणि अहंकाराकडून समर्पणाकडे घेऊन जाणारी अशी ही एक व्यक्ती म्हणजे ती गुरु. मग माणसाला गुरुची गरज का असते? चला तर मग आज आपण मनापासून हे समजून घेऊया. माणसाला गुरुची का गरज भासत असेल? तर माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला काहीच माहीत नसतं. सगळ्या गोष्टी त्याच्या घरातल्याच व्यक्ती शिकवत असतात किंवा आई शिकवत असते. आई चालायला शिकवते, बोलायला शिकवते. वडील कसे जगावे हे शिकवतात. शाळेतील शिक्षक ज्ञान देतात. पण जीवनामध्ये मोठ्या प्रवासात कसं जगायचं, कसं वागायचं हे काही माहीत नसतं. कारण हा प्रवासाचा मोठा टप्पा असतो. तेव्हा माणसाला स्वतःला प्रश्न पडतो की मी नेमका कोण आहे? मी कुठे चाललो आहे? माझ्या जगण्याचा उद्देश काय किंवा माझ्या जीवनाचा उद्देश काय? आणि हे जे प्रश्न आहेत किंवा या प्रश्नांची उत्तरं आपल्याला अजिबात मिळत नाहीत. कारण त्याचं पुस्तकच नाही त्या उत्तरांचं. त्याची उत्तरं पुस्तकांमध्ये मिळतच नाहीत. कारण पुस्तक आपल्याला या प्रकारची माहिती देऊ शकत नाही. पण गुरु मात्र आपल्याला याची माहिती देऊ शकतात, आपल्याला दिशा देऊ शकतात. आता मुख्य म्हणजे गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे नेमकं काय हे आपल्याला कळायला हवं. तर गुरु म्हणजे एक व्यक्ती नाही, तर गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारी शक्ती आहे. आपल्या मनातला जो अंधार आहे ती दूर करणारी शक्ती आहे. आपल्या मनामध्ये भीती असते, अहंकार असतो, गोंधळ असतो, चुकीचे निर्णय असतात, चुकीच्या समजुती असतात, चुकीचे आपले वाईट विचार असतात. मग या सगळ्यातून हे जे गुरु आहेत ते आपल्याला हळूहळू बाहेर काढतात. गुरु आपल्याशी नेहमीच गोड बोलतील असं नाही हं. कधी ते आपल्याला कठोर सत्यसुद्धा दाखवतात, कधी आपली चूकसुद्धा दाखवतील आणि कधी आपल्याला ते चुकीच्या मार्गाकडे जाताना थांबवतील. कारण ज्याला आपल्याला खुश करायचं असतो तो आपल्याला नेहमी गोड बोलत राहतो. तो आपल्याशी सतत गोड बोलतो. पण ज्याला आपल्याला घडवायचं आहे, चांगली व्यक्ती बनवायचं आहे, चांगल्या मार्गावर आणायचं आहे, तो कधी आपल्याला चूकही दाखवून देण्याचं काम करतो. नुसतं गोड बोलून चालत नाही. सतत जर आपल्याशी गोड एखादी व्यक्ती बोलत राहील तर आपल्या चुका आपल्याला कळणार कशा? मग असा हा गुरु आपल्याला घडवत असतो. पहिलं कारण माणूस स्वतःच्या चुका पाहू शकत नाही, मग ते आपल्याला गुरु दाखवून देतात. आपण बघा आरशात आपला चेहरा पाहू शकतो, पण आपलं मन दिसतं का कधी आपल्याला? मनाचा आरसा आपल्याला कधी दिसतो का? नाही दिसत. आपल्याला दुसऱ्याच्या चुका लगेच दिसतात, पण आपल्याला स्वतःच्या चुका दिसतात का? म्हणून तर अशी म्हण पडलेली आहे की नाही, की दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं,
पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. मग हेच माणसाला लागू पडते ही म्हण. म्हणजे आपल्याला स्वतःच्या चुका कधीच दिसत नाही आणि आपण स्वतःच्या चुका कधी स्वीकारत सुद्धा नाही. इतकं अवघड काम असतं ते. आपण म्हणतो मीच बरोबर आहे, मी चुकीचा नाही, माझ्यावर अन्याय झालेला आहे, मी चुकीचा वागलोच नाही, ही आपली समजूत असते. पण गुरु आपल्याला थांबवून विचारतात की तुझी चूक काय आहे, ती समजून देतात. तुझ्यामध्ये चुका कोणकोणत्या आहेत याची आपल्याला जाणीव करून देतात. आपल्याला हे प्रश्न ऐकायला कठीण वाटतात की आपली चूक दाखवलेली आपल्याला आवडत नाही. पण याच प्रश्नातून आपल्याला खरा बदल आपल्यामध्ये घडून येतो. दुसरं कारण म्हणजे आपलं मन कसं खूप चंचल असतं. माणसाचं मन चंचल आहे. मध्ये एका व्हिडिओमध्ये आपण म्हटलं होतं की आपलं मन कुठेही भटकू शकतं. अगदी परदेशात सुद्धा जाईल, वाईट गोष्टीवर सुद्धा जाईल, कुठल्याही क्षणी ते कुठेही जाऊ शकतं. असं आपलं मन चंचल आहे. मन आज काही ठरवतं आणि दुसऱ्या एका क्षणामध्ये किंवा दुसऱ्या दिवशी दुसरंच काही. आज भक्ती करायची असते, उद्या लगेच आपल्याला कंटाळा येतो किंवा आळस येतो. आज आपण म्हणतो अमुक मी का आज पूर्ण करणार, पण थोड्या वेळाने त्याचा आपल्याला कंटाळा येतो. नाही, हे मला जमण्यातलं नाही, उद्या करू, आणि आपण तो शांत बसतो. पण काही वेळातच एखाद्याच्या एका शब्दाने आपल्याला रागसुद्धा येतो. मन म्हणजे वाऱ्यावर उडणारं सुकलेलं पान कसं असतं तसं असतं. कधी आशा, कधी निराशा, कधी विश्वास, कधी संशय किंवा कधी इकडे तिकडे भटकंती, अशा प्रकारे आपलं मन आहे. अशा वेळी गुरु म्हणजे आपल्याला दिशा दाखवणारे दिशादर्शकच असतात. ते आपल्याला सांगतात की परिस्थिती बदलण्याआधी आपण स्वतःला स्थिर केलं पाहिजे याची आपल्याला जाणीव करून देतात. कारण जर आपलं मन स्थिर नसेल तर आपल्याला चांगला मार्ग सापडणार नाही. मन स्थिर असेल तरच आपण चांगला विचार करू शकतो, चांगला मार्ग आपल्याला सापडेल. त्याचप्रमाणे ज्ञान असूनही आपल्याकडे दिशा नसते. आजच्या काळात बघा, माहितीची कमतरता नाही. मोबाईल, टी व्ही, व्हिडिओ, अनेक प्रकारची संप्रेषणं आपल्यासमोर आहेत. पुस्तकं आहेत, प्रवचनं आहेत, भरपूर माहिती आहे. पण प्रश्न असा आहे, योग्य दिशा आहे का त्याला? नकाशा हातात असला तरी प्रवास करण्यासाठी आपल्याला दिशा समजणारा माणूस कधी कधी आवश्यक असतो. नुसतं आपल्याकडे नकाशा असून चालत नाही. तसंच हे आहे, नुसती माहिती असून चालत नाही. आणि म्हणून आपल्याला योग्य दिशा दाखवणारा गुरुच हवा असतो. गुरु आपल्याला ज्ञानाशी, नम्रतेशी जोडतात. ते सांगतात तू ज्ञान मिळव, पण त्या ज्ञानाचा मात्र अहंकार करू नकोस. आणखीन एक कारण आहे, म्हणजे संकटात माणूस स्वतःला हरवून जातो. सुखामध्ये कसं आपण अगदी मस्तपैकी मजबूत असतो, दुःखामध्ये मात्र आपण एकदम कोलमडून पडतो. मग खरी परीक्षा केव्हा असते? संकटामध्ये असते. तेव्हा आपल्याकडे जेव्हा पैसा कमी असतो, आपली नाती तुटतात किंवा आपल्याला अपयश येतं, आजारपण येतं, अनेक अडचणी येतात, अनेक समस्या येतात, संसारात काही अडथळे येतात, तेव्हा मग माणूस स्वतःला विचारतो, आता मी काय करू? असा प्रश्न माणसाला पडतो. मग अशा वेळी गुरु आपल्या आयुष्यातील आधार बनतात. गुरु संकट नेहमी दूर करतीलच असं नाही, पण आपण संकटामध्ये कोलमडून पडू नये, तुटू नये, आपलं धैर्य गमावून बसू नये, यासाठी आपल्याला काय देतील? शक्ती देतात किंवा शक्ती देतील. कधी गुरूंचा एक शब्द, कधी त्यांची एखादी आठवण किंवा त्यांच्याकडून वाचलेलं किंवा ऐकलेलं एखादं वाक्य माणसाला पुन्हा काय करतं? उभं करतं. म्हणजे गुरूंची कृपा म्हणजे संकट कधी येणार नाही असं नाही,
तर संकट आलं तरी आपण एकटे नाही, ही जाणीव आपल्याला असते. त्याचप्रमाणे त्याच्या पुढचं आपण एखादं कारण बघू शकतो की गुरु आपल्याला स्वतःपासून वाचवतात. कधी कधी आपला सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तो आपल्या आत्मनात असतो. आपला महत्त्वाचा शत्रू कोण आहे? सर्वात भारी आपला अहंकार, आपला राग, आपली घाई गडबड, आपला लोभ आणि आपला चुकीचा हट्टी स्वभाव. अशा अनेक व्यक्ती या विशेषणाशी जोडल्या गेलेल्या आहेत आपल्यापैकी आपण सर्वजण. आणि गुरु आपल्याला या सगळ्यांपासून काय करतात? वाचवतात. कधी आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी हट्ट करतो, पण मग नंतर आपल्या लक्षात येतो जर ती गोष्ट मला मिळाली असती तर कदाचित माझंच नुकसान झालं असतं. तेव्हा समजतं काही वेळा गुरूंचं नाही, हे म्हणजे गुरु आपल्याकडे नाहीत, आपल्याला गुरुच लाभले नाहीत, हेच आपल्यासाठी मोठं रक्षण असतं. मग गुरु का आवश्यक आहेत? माणूस स्वतःच्या डोळ्याने फक्त बाहेरचं जग पाहतो, पण गुरु त्याला स्वतःच्या आत पाहायला शिकवतात. आपण देवाकडे जातो आणि म्हणतो, देवा माझ्या इच्छा पूर्ण कर, देवा माझं अमुक काम होऊ दे, देवा माझं तमुक काम होऊ दे. आणि मग त्याप्रमाणे आपण आपली इच्छा कधी पूर्ण होते याची वाट बघत असतो. पण गुरु काय करतात? आपल्याला हळूहळू हळूहळू शिकवतात. देवाकडे फक्त इच्छा मागू नकोस, तर तू देवाला समजून घेण्याची बुद्धी माग, असं सांगतात आपल्याला. हा फरक खूप मोठा आहे. म्हणजे गुरु आपल्याला देवापासून दूर नेत नाही, तर देवाच्या अगदी जवळ आणतात. काही लोकांना वाटतं की गुरुची गरज का आहे? मी थेट देवाचीच भक्ती करतो. करा ना, नक्कीच करा. पण प्रश्न असा आहे, देवाकडे जाण्याचा मार्ग तुम्हाला माहीत आहे का? समुद्र पार करायचा असेल तर किनाऱ्यावर उभं राहून समुद्र पाहता येतो, पण मार्गदर्शक असेल तर प्रवास सुखाचा होतो, सुरक्षित होतो. म्हणजे गुरु आपल्याला देवापासून दूर नेत नाहीत, तर ते आपल्याला देवापर्यंत सुखरूपपणे सुरक्षित नेऊन पोचवतात. म्हणजे ही आहे गुरुची शक्ती. मग खरा गुरु कधी भेटतो आपल्याला? जेव्हा माणूस बघा बाहेरची उत्तरं शोधून थकतो, आता कुठे आपण आपलं उत्तर शोधायचं, आणि आतून मग तो प्रामाणिकपणे स्वतःला विचारतो, खरंच मला मार्गदर्शनाची गरज आहे का? खरंच मला मार्गदर्शक हवा आहे का? तेव्हा गुरु भेटतात. कधी ते प्रत्यक्ष व्यक्तीच्या रूपात भेटतात, तर कधी एखाद्या मार्मिक अशा वाक्यातून भेटतात, कधी एखाद्या अनुभवातून सुद्धा भेटतात, तर कधी एखाद्या संकटातून, आणि कधी कधी आपण ज्या नावाचा जप करतो त्या नामातूनही गुरूंची कृपा आपल्याला अनुभवायला मिळते. श्री स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी तर स्वामीच सद्गुरू आहेत. त्यांचं एकच नाव मनाला आधार देतो, त्यांचं एकच वाक्य मनाला आधार देतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता हे केवळ वाक्य नाही, हे एका गुरुने आपल्या भक्ताला दिलेलं आयुष्यभराचं वचन आहे, आश्वासन आहे, विश्वास आहे. आणि म्हणून गुरु मिळाल्यानंतर आपण सुरक्षितपणे आपला मार्ग चालू शकतो. त्या गुरु मिळाल्यानंतर मग आपल्या जीवनामध्ये काय बदल होतो? तर गुरु मिळाल्यावर आपल्या समस्या संपत नाहीत, पण समस्या पाहण्याची जी दृष्टी आहे ती बदलते. पूर्वी अपयश आलं की आपण म्हणायचो, संपलं आता, कसं काय, आता काय आम्ही ह्या कामात पुन्हा काही पाय रोवू शकत
नाही. पण गुरूंच्या कृपेने आपलं मन म्हणायला लागतं, नाही, आज मला अपयश आलं, मी पुन्हा त्याच्यामध्ये त्या कामात मी उडी घेणार आणि मला अपयशाऐवजी मी यश संपादन करणार. ही नवीन सुरुवात झाली. म्हणजे पूर्वी कोणी आपल्याला काही रागवलं, काय झालं की आपल्याला पटकन राग येतो. पण गुरु आपल्याला संयम ठेवायला शिकवतात. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला गुरु सतत मार्ग दाखवत राहतात. सर्वात मर्मस्पर्शी सत्य काय आहे की माणूस गुरु शोधतो, पण खरं सांगायचं तर गुरु आधीपासूनच त्याच्यावर लक्ष ठेवून असतात. शोधायची गरजच त्याला भासत नाही. भक्ताला वाटतं मी गुरूंच्या चरणी आलो, पण अनेकदा याचं सत्य उलट असतं. गुरूंची कृपा आधी येते आणि मग भक्ताच्या मनात गुरूंची ओढ निर्माण होते. तुम्हाला नामस्मरणाची इच्छा होते, तुम्हाला पारायणाची इच्छा होते, तुम्हाला मंदिरात जावं असं वाटतं, तुम्हाला मंदिरात जाऊन भजन कीर्तन करावं असं वाटतं, किंवा एखादा अध्यात्मिक ग्रंथ वाचावा असं वाटतो, किंवा जे संकीर्तन आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हावं असं वाटतं. ही झाली गुरूंची इच्छा. यात तुमची इच्छा काहीच नसते. ती इच्छा कोणाची असते? गुरूंची इच्छा असते. ती गुरूंची हाक असते. आणि म्हणूनच आपल्याला गुरु असणे फार महत्त्वाचं आहे. यासाठीच माणसाला गुरुची गरज असते. कारण माणूस कधीकधी स्वतःच्या प्रकाशातही अंधारातच चालत राहतो. गुरु येतात आणि सांगतात, तू हरलेला नाहीस, तू फक्त काय झालेला आहेस? थकलेला आहेस. तुझं आयुष्य संपलेलं नाही, तर तुला अजून योग्य दिशा मिळालेली नाही, योग्य मार्ग मिळालेला नाही. तुझ्या चुका ज्या आहेत ते तुझं भविष्य ठरवतात, पण तू त्या चुकांमधून शिकावंस, तुझं भविष्य ठरवावंस असं आपल्याला गुरु सांगतात. म्हणून जर तुमच्या आयुष्यात गुरु असतील तर त्यांना फक्त मागण्या करू नका त्यांच्याजवळ, किंवा त्यांच्याजवळ काही सतत मागत बसू नका, तर त्यांच्या शिकवणीवर चालण्याचा प्रयत्न करा. गुरूंच्या चरणी बसणं ही भक्ती आहे, पण गुरूंच्या शिकवणीप्रमाणे जगणं ही खरी गुरुभक्ती आहे. आणि शेवटी एवढंच, देव आपल्याला जीवन देतो, पण गुरु त्या जीवनाला योग्य दिशा देतात. म्हणून तर आपल्याला गुरुची गरज आहे. माझं हे म्हणणं आपणाला पटत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थ असा जप करायला विसरू नका. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हा जप नक्कीच लिहा. धन्यवाद.